सरपंच या नात्याने आज आमच्या गावामध्ये ह्या मुलीवर अत्यंत वाईट प्रसंग काल घडता घडता राहिला आहे। तर जो सार्थक राजेंद्र बलसाने हा जो मुलगा आहे याच्याविषयी वारंवार तक्रार आमच्यापर्यंत आलेल्या आहे। तर शाळेतून पण त्या मुलाला काढून टाकण्यात आलेलं आहे, कारण शाळेत पण त्या मुलाची वर्तणूक चांगली नाही आहे। काल ह्या मुलीचं खरंच मला विशेष वाटतं का तिने इथपर्यंत येऊन तक्रार दाखल केलेली आहे। तर मला प्रशासनाला विनंती राहील की याची दखल घेऊन आरोपीला लवकर पकडून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। दिवसभर रिकामाच असतो तो, ह्या गल्लीतून त्या गल्लीत सारखा फिरत असतो। बाजार भरतो आमच्या गावामध्ये, बाजारात मला तर संशय आहे बाजारमध्ये ज्या चोऱ्या होतात किंवा मंदिरामधल्या ज्या दानपेट्या फोडल्या जातात, त्याच्यानंतर छोटे मोठे काही चोऱ्या घडत असतील गावामध्ये, तर मला पूर्ण म्हणजे शंका आहे की त्याच्या मागील व्यक्ती हेच असतील म्हणून। की आज ही मुलगी 16-17 वर्षाची आहे। आता 2-3 वर्षाच्या मुली तो मंदिरांमध्ये घेऊन जातोय। तर मला आता शंका यायला लागली आणि भीती पण वाटायला लागली। वातावरण आमच्या गावातलं खूप खराब झालेलं आहे। एका मुलामुळे बाकीचे मुलं सुद्धा वाईट मार्गाला जाऊ नये। बाकीच्या 4 मुली बोलल्या की आमच्या बरोबर पण हा प्रकार घडलेला आहे, तो मुलगा याच्या अगोदर आम्हाला पण असंच बोललेला आहे। आता ते शब्द मी इथं वापरू नाही शकत, कारण ते तोंडातून काढायचे लायकीचे पण नाहीये। ह्या मुलीचं खरंच मी कौतुक करते की ती घटना घडायच्या अगोदर ती आज सावध होऊन तिच्या आईला ही गोष्ट सांगितली। आणि प्रशासनाला खरंच विनंती राहील का वडगावला जशी घटना घडली तशा घटना घडायच्या अगोदर ह्या गोष्टीचा शहानिशा करून सदर व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई प्रशासनाने करण्यात यावी, अशी मी प्रशासनाला विनंती करते। व अन्यथा आम्ही महिला रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करू। सदर गुन्हेगाराला जर कोणी राजकीय पाठिंबा देत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही। प्रशासनाला विनंती राहील का या घटनेचा लवकरात लवकर कारवाई होऊन गुन्हेगाराला अटक करण्यात यावी व त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी।